नागपूरमध्ये 1985 साली एका अविवाहित आईने आपल्या 3 दिवसांच्या बाळाला एका अनाथाश्रमात सोडले। एका महिन्यानंतर नेदरलँड्समधून भारत भेटीवर आलेल्या एका जोडपाने त्याला दत्तक घेतले आणि आपल्यासोबत घेऊन गेले। या घटनेला 41 वर्षे उलटून गेली आहे। ते बाळ आता नेदरलँड्सची राजधानी ॲम्स्टरडॅम जवळ असलेल्या हिमस्टेड शहराचे महापौर बनले आहेत। हिमस्टेडचे महापौर फाल्गुन बिन्नेंडिग्ज आता आपल्या आईला शोधू इच्छितात। ते शेवटचे डिसेंबर 2025 मध्ये भारतात आले होते। ही माहिती आता समोर आली आहे। फाल्गुन यांचे म्हणणे आहे की मी महाभारत वाचले आहे आणि मला वाटतंय की प्रत्येक कर्णाला कुंतीला भेटण्याचा अधिकार आहे। मला माझ्या आईला फक्त एकदा भेटायचंय आणि तिला सांगायचंय की मला खूप प्रेमाने वाढवलं गेले। फाल्गुन 2025 मध्ये 3 वेळा भारतात आले। डिसेंबरमध्ये त्यांना एका अधिकाऱ्याच्या मदतीने निवारागृहातील त्या नर्सचा पत्ता लागला जी फाल्गुनच्या जन्माच्या वेळी तिथे काम करत होती। त्या आता निवृत्त झाल्या आहेत। फाल्गुन ऑगस्ट 2025 मध्ये नागपूरला आले होते। नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्या मदतीने ते त्या नर्सच्या घरीही गेले जिथे त्यांना कळले की त्यांचे नाव नर्सनेच ठेवले होते। नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी फाल्गुनच्या जन्माशी संबंधित कागदपत्रे शोधण्यास मदत केली। या कागदपत्रांमधून अशी माहिती समोर आली की फाल्गुनची आई एक 21 वर्षांची अविवाहित महिला होती जी समाजाच्या भीतीने त्यांचे पालन पोषण करू शकली नाही। फाल्गुन म्हणतात की मला वाटतंय की आईला अजूनही या गोष्टीचे दुःख आहे की त्यांनी जे केलं ते योग्य नव्हते। फाल्गुनने मुलाखतीत सांगितलंय की ते पुढील वर्षी पुन्हा नागपूरला परत येऊन त्यांच्या आईचा शोध सुरू करतील। त्यांनी त्यांच्या आईला शोधण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि नगरपालिका आणि पोलिसांची मदत मागितली आहे।